नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात वीरशैव समाजाच्या वतीने सर्व बंधू समभाव हा महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीवर आधारित समाजसेवेचा उत्कृष्ट उपक्रम पार पडला। महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील समस्त वीरशैव लिंगायत समाजासाठी SG मानवता कॅन्सर सेंटर आणि मानवता हेल्थ कॅम्पस मायलन सर्कल जवळ या हॉस्पिटलमध्ये भव्य असा मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये 9 ते 45 वयोगटातील महिलांसाठी CSR फंडच्या माध्यमातून तब्बल 4000 रुपये किमतीची कॅन्सर प्री वेटिंग वॅक्सिन आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार आणि माजी रसायन व खते राज्यमंत्री लिंगायत समाजभूषण भगवंत खुबा तसेच माजी खासदार आणि भारत सरकारच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडीच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मानवता कॅन्सर सेंटरचे MD डॉक्टर राज नगरकर, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा नाशिक जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून करण्यात आला। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित कोरे, सिद्धेश्वर स्वामी, सचिन ढोंगडे, राजेश डबे, संकेत राजूरकर, जयवंत टक्के, उमेश गरचे, कैलास कोथुळे, शैलाताई तोडकर, ज्योतिका साखरे, स्वातीताई अष्टीकर, वर्षा लिंगायत, कार्तिकी हिंगमिरे यांनी अथक परिश्रम घेतले। या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेशाध्यक्ष रमेश आवटे, माजी प्रदेशाध्यक्ष दादासाहेब नगरकर, सरचिटणीस बाळासाहेब होनरात तसेच उद्योगपती मल्लिकार्जुन उंदी, उद्योगपती सुनील लोहारकर, प्रदेश उपाध्यक्ष जगदीश घोडके, प्रदेश संघटक अंबादास आंधळकर, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अविनाश भुसारे, अनिल पठाडे, जिल्हाध्यक्ष नाशिक डॉक्टर संदेश हिंगमिरे, जिल्हा कार्याध्यक्ष नाशिक महेश दबे, जिल्हा सरचिटणीस नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते। याच कार्यक्रमात युवक अध्यक्ष अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे यांच्या युवक आघाडीतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय ज्यांचं कार्य आहे त्यांची पुस्तिका तेज बसवेश्वराचे उत्कर्ष युवा शक्तीचा या पुस्तकाचं प्रकाशन देखील करण्यात आलं। मोठ्या उत्साहात, समाज भावनेने आणि मानवतेच्या संदेशाने संपन्न झालेलं हे महाआरोग्य शिबिर म्हणजे वीरशैव लिंगायत समाजाच्या सेवाभावाची जिवंत परंपरा ठरला। की आजच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेला आहे आणि त्यात विशेष करून विद्यार्थिनींना इथे लसीकरण करण्यात येणार आहे आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाची असलेली लस, खरं तर ही लस किती महत्त्वाची आहे हे पालकांनी देखील समजून घेतलं पाहिजे। कारण ह्या लस घेतल्यानंतर मला वाटतं 3 लस आहेत आणि त्या घेतल्यानंतर पुढे कॅन्सरचा धोका हा टळतो। डॉक्टर राज नगरकरजी, मंचवर उपस्थित सर्व गण्यमान, नियोजन केलेले युवमित्र अजिंक्य, अजून सिद्धेश्वर स्वामीजी, सर्व मंडळी, ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व बंधूंनी, भगिनींना माझ्यांचा मित्र डॉक्टर राज नगरकरांची कौतुक। मुली असतील त्यांची वॅक्सिनेशन झालेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ते 2-3% सुद्धा नसते। जागरूकता नाहीये हा त्यातला एक भाग आहे। सेकंड एक भाग आहे, जागरूकता जरी असली तरी ह्या वॅक्सिनेशनबद्दल खूप गैरसमज आहे, खूप भीती आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं हा खर्च का करायचा। त्यामुळे जे काही कार्याची पावती म्हणा काही असेल तो आला म्हणे आपण वॅक्सिनेशन करायचं म्हणलं किती मुलींचं करायचं आहे म्हणजे सर 200-300 मुली तरी होती। माझ्या एका पेशंटला जवळ फोन केला की मला त्यांची मिसेस ह्या आजारातनं बऱ्या झाल्या होत्या, त्यांना म्हटलं मला वॅक्सिनेशनसाठी काही मदत करू शकतात का। एक संस्कृत वाक्य आहे, आरोग्यम रक्षति रक्षितम।
आरोग्याची काळजी घेतली तर आरोग्य आपल्या जीवनाची काळजी घेत असतात, रक्षण करत असतात. या न्यायानं महिलांमध्ये माहिती होण्यासाठी, त्यांना सजग करण्यासाठी आरोग्यविषयक जागृती करण्यासाठी केलेला हा निकष. महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा युवा आघाडी अध्यक्ष अजिंक्य हिंगमिरे व राजनगरकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कर्करोग प्रतिबंधक लस खास महिलांसाठी व युवतीसाठी देण्याचे जे आयोजन केले, तर त्यांचे हे कार्यक्रम, हा जो उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने समाजकार्य याला म्हणतात. की समाजासाठी आपण कार्यक्रम खूप घेतो, पण हा आगळा वेगळा कार्यक्रम करायचा अजिंक्यने ठरवलं व सरांचं खूप मोठे योगदान आहे, दादांचं योगदान आहे या कार्यक्रमासाठी. आवटे सर, पर होनराव सर, आमचे प्रांतिक उपाध्यक्ष जगदीश गोडके, अंबादास आंदळकर, जिल्हाध्यक्ष अनिल पटेल आणि खुबासाहेब, आमच्या महिला ज्या खासदार सीमाताई हिरे व भारतीताई पवार या खास कार्यक्रमासाठी आल्या होत्या. मी अजिंक्य जितेंद्र हिंगमिरे. आजचं जे महाआरोग्य शिबिर जे आयोजन केलेलं आहे, आपण 550हून अधिक महिलांनी इथं वॅक्सिनेशन घेतलं आहे आणि त्यांचं तपासणी करून घेतली आहे. हेतू आज होता डॉक्टरांसोबत जेव्हा आमची पहिली बैठक झाली का आपल्या समाजातले युवती व महिला यांचं आरोग्य कसं सांभाळलं जाईल, हा आमचा पहिला उद्देश होता. आणि त्या याच्यातनं समाजाने आणि इतर बाहेरच्याही समाजाने उदंड प्रतिसाद दिला आम्हाला. तसेच डॉक्टर राजनगरकर यांचे खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमासाठी बिदरहून आपले माजी केंद्रीय मंत्री भगवंतजी कुबासाहेब, तसंच नाशिकच्या लाडक्या लेक डॉक्टर भारती पवारताई आणि सीमाताई, आमदार सीमाताई हिरे यांचीही उपस्थिती लाभली. तसेच आमचे मवी सभेचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रमेश आवटे सर, बाळासाहेब होनराव सर, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष अनिलजी पठाडे, कार्याध्यक्ष संदेशजी हिंगमिरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संध्याताई निळकंठ आणि भारतीताई बिडवई यांचा खूप याच्यात सहकार्य लाभलं. तसेच यांचे सर्वांचे धन्यवाद. असंच आमच्या पाठीशी कायम उभे राहा आणि युवक आणि युवतींसाठी आम्ही कायम असे काही ना काही कार्यक्रम घेत राहू भविष्यातल्या आमच्या 5 संकल्पना आहे. नाशिक जिल्ह्यात वीरशैव लिंगायत भवन व्हावं, तसेच समाजासाठी एक बसवेश्वर पूर्णकृत पुतळा नाशिक जिल्ह्यात व शहरात व्हावा ही आमची प्रथम मागणी आहे. त्यासाठी आमदार सीमाताई हिरे यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि पुढे त्यांनी शब्दही दिलेला आहे का आम्ही समाजासाठी काही ना काही बसवेश्वर पुतळा तसेच वीरशैव भवनाचा प्रयत्न करू. तसेच आज सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या युवक आघाडीचे जे कोणी सहकारी त्यांनी दिवस रात्र मेहनत केली त्यांचे धन्यवाद. महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.